नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी खुशखबर। 15 जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सरकारच्या आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन गेल्या महिन्यात मागे घेतले खरे, पण ते अजूनही संघर्षाच्या भूमिकेवर ठाम आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते रस्त्यावर उतरले। त्यांनी भरपावसात 138 किलोमीटरची पदयात्रा काढली। येत्या 24 जुलैला सकाळी 9 ते 11 या वेळेत राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा आम्ही उभारला आहे। हा लढा आता अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोठेही बँक अधिकाऱ्याकडून सक्तीच्या वसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। दुसरीकडे बच्चू कडू यांनी येत्या 2 ऑक्टोबरला मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे। 2 ऑक्टोबरला मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे। पंजाबमधील आंदोलक नेते शेतकरी हे यात सहभागी होतील। त्यासोबतच राज्यातील शेतकरी नेत्यांना देखील सहभागाविषयी विनंती करू। या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सामील होणार आहेत। या माध्यमातून सरकारला कर्जमाफी देण्यास बाध्य करू। हा लढा यशस्वी झाल्यानंतर हमी भावाच्या मुद्द्यावर आंदोलन होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरवणारे सालभेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील 11 किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे। यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 27 ऑगस्ट 2025 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे। मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते। या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करणार आहे। प्रकल्पात जिरायत व बागायती जमिनीचे भूसंपादन होणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक टप्पा पार पडणार असून कायदेशीर नियमांचे पालन करून न्याय मोबदला देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली। विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते।